प्रत्येक वेळी गव्हाच्या पिठाचे मोदक बनवण्यापेक्षा कधीतरी मैद्यापासून देखील मोदक बनवून बघा. अतिशय खुसखुशीत आणि कुरकुरीत असे मोदक तयार होतात आणि 8 ते 10 दिवस हे मैद्याचे मोदक आरामात टिकतात. तर चला तर मग पटकन रेसिपीला सुरुवात करूया. पण चॅनेलवर जर नवीन असेल तर चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा. सुरुवातीला ओल्या खोबऱ्याचा किस 1 वाटी मी किसून घेतलेला आहे. त्यानंतर थोडीशी वेलची पावडर घालून घेतलेली आहे आणि पाव वाटी गूळ घेतलेला आहे. तुम्ही गूळ तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता. आता गूळ घालून घेतलेला आहे, वेलची देखील घातलेली आहे. आता याला छान असं मिक्स करून घेऊया. लो गॅसवरच आपल्याला हे परतून घ्यायचं आहे. मी गूळ थोडासा वापरलेला आहे, तुम्ही जादा थोडा वापरला तरी चालेल. एखादा मिनिट आपल्याला असं थोडंसं परतून घ्यायचं आहे. एखादा मिनिट परतवून घेतल्यानंतर आता आपल्याला यामध्ये 1 चमचाभर तूप घालून घ्यायचं आहे. यामुळे सारण आपलं छान असं लागतं आणि खुसखुशीत देखील सारण तयार होतं. म्हणून चमचाभर आपलं यामध्ये तूप घालून घ्यायचं आणि पुन्हा याला गूळ असा छान विरघळेपर्यंत आपल्याला हे मिक्स करून घ्यायचं आहे. साधारण 3 ते 4 मिनटातच आपलं हे सारण तयार होतं. आता सारण तयार झालेलं आहे. हे थंड होईपर्यंत आपण इकडं पीठ मळून घेऊया. इथं मी 1 वाटी मैदा घेतलेला आहे. आता यामध्ये चवीनुसार मीठ घालून घ्यायचं आणि यामध्ये देखील चमचाभर आपण तूप घालून घ्यायचं. यामुळे मैद्याचं जे कोटिंगवरती मोदकाचं असणार आहे ते एकदम असं कुरकुरीत होतं आणि खुसखुशीत देखील होतं. म्हणून या पिठामध्ये देखील चमचाभर आपल्याला तूप घालून घ्यायचं आहे. तुपाऐवजी तुम्ही तेल वापरलं तरी चालेल, पण तेल कडकडीत गरम करून मग त्यानंतर घालून घ्या. आता हे तूप पिठाला छान चोळून घेतलेलं आहे. आता यामध्ये आपल्याला थोडं थोडं पाणी घालून आपल्याला याचा पीठ मळून घ्यायचं आहे. अगदी जास्त पाणी घालायचं नाही, लागेल तसं थोडं थोडं पाणी घालून आपल्याला अगदी मऊसूत असा याचा गोळा बनवून घ्यायचा आहे. जसे आपण कणिक मळतो त्या पद्धतीनेच आपल्याला अगदी असं सॉफ्ट असं हे पीठ मळून घ्यायचं आहे. आता पुन्हा याच्यावर किंचितसं तूप घालून पुन्हा याला छान असं पिठाला कुस्करून घ्यायचं, म्हणजे थोडंसं पुन्हा याला मळून घ्यायचं. आता जवळजवळ 1-2 मिनिट झालेले आहेत. पीठ आपलं छान असं मळून झालेलं आहे आणि आता आपण याला पिठाला मुरण्यासाठी 10 मिनिट ठेवून द्यायचं आहे. वरून थोडासा तूप किंवा तेलाचा हात लावून घ्यायचा आणि झाकण लावून 10 मिनिट आपल्याला हे पीठ मुरण्यासाठी ठेवून द्यायचं आहे. 10 मिनिटानंतर तुम्ही बघू शकताय की आपलं पीठ अगदी असं मऊ असं छान झालेलं आहे आणि तूप घातल्यामुळे अगदी हे खुसखुशीत मोदक तयार होतात. आता पुन्हा याला थोडंसं कुस्करून घ्यायचं आणि आपल्याला हव्या त्या साईजचे गोळे बनवून घ्यायचे आहेत. जर तुम्हाला मोदक लहान साईजचा बनवायचा असेल तर गोळे लहान करा. जरासा मोठा मोदक बनवायचा असेल तर मीडियम साईजचे गोळे करून घ्या आणि त्यानंतर थोडासा मैदा लावून आपल्याला याची पुरी लाटून घ्यायची आणि त्यानंतर आपल्याला यामध्ये सारण घालून घ्यायचं आहे. जे आपण थंड केलेलं सारण होतं ते सारण घालून घ्यायचं आणि अशा पद्धतीने आपल्याला याचा मोदक बनवून घ्यायचा आहे. तुम्ही अशा पद्धतीने गव्हाचे देखील मोदक बनवू शकता, पण इथं मी मैद्यापासून हे मोदक बनवलेले आहेत. तेवढेच खुसखुशीत देखील होतात आणि 8 ते 10 दिवस हे आरामात टिकतात. अशा पद्धतीने मी इथं काही मोदक हे बनवून घेतलेले आहेत. त्यानंतर आता मोदक तळण्यासाठी तेल चांगलं कडकडीत आपल्याला गरम करून घ्यायचं आहे आणि तेल छान असं कडकडीत गरम झालं की गॅस आपल्याला मिडियम करून आपल्याला एक मोदक या तेलामध्ये सोडून तळून घ्यायचे आहेत. मिडियम गॅसवर 3 ते 4 मिनिट हे कुरकुरीत होईपर्यंत किंवा याचा कलर ब्राऊन होईपर्यंत आपल्याला तळून घ्यायचे आहेत आणि याला सतत असं अलटीपलटी करून तळायचं, म्हणजे मोदकाचा कलर सगळीकडून एकसारखाच येईल. म्हणून याला छान असं अलटीपलटी करून आपल्याला हे तळून घ्यायचे आहे. 3 ते 4 मिनिटात हे आपले मोदक तळून होतात. जास्त वेळ लागत नाही आणि जास्त गर्दी देखील तेलामध्ये करायची नाही. जेवढे तेलामध्ये मावतील तेवढेच मोदक आपल्याला तेलामध्ये सोडून तळून घ्यायचे आहेत. आता जवळजवळ 3 ते 4 मिनिट झालेले आहेत आणि तुम्ही बघू शकताय मोदकांचा कलर देखील चेंज झालेला आहे आणि मोदक देखील आपले छान तळून झालेले आहेत. आता अशा पद्धतीने मी बाकीचे देखील इथं सगळे मोदक हे तळून घेतलेले आहेत आणि हे मोदक 8 ते 10 दिवस आरामात टिकतात आणि तेवढेच कुरकुरीत देखील होतात. तर व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून सांगा. व्हिडिओ आवडला तर सबस्क्राईब नक्की करा.